पक्षाची 22वी सर्वसाधारण सभा आज अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात जल्लोषात साजरी। लातूर विकास कारखान्याच्या अध्यक्षा आदरणीय वैशालीताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नेवळी येथील कारखाना साईटवर कारखान्याची 22वी सर्वसाधारण सभा आज अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात जल्लोषात साजरी झाली। या सभेत मांजरा परिवाराचे आधारवड दिलीपरावजी देशमुख यांना डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजिस्ट संस्थेकडून पुरस्कार मिळाल्याबद्दल, तसेच लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज देशमुख आणि लातूरचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, धाराशिवचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांचा या सभेत यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी विलास सरकारी साखर कारखान्याचे चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख तसेच काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वसाधारण सभेमध्ये आज उपस्थित होत असताना मला आनंद होतो। या सर्वसाधारण सभेमध्ये मान्यवरांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि आपले जे सगळे ऊस उत्पादक शेतकरी सभासद बंधू भगिनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, यांचंही कारखान्याच्या वतीने मनापासून स्वागत करतो। आजची सर्वसाधारण सभा अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये संपन्न होते। धीरज म्हणाले की अनेक सर्वसाधारण सभा आपण पाहिल्या, पण अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये पहिल्यांदाच सर्वसाधारण सभा संपन्न होते आणि हे आपल्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे। कारण इथं उपस्थित असलेला प्रत्येक जण मांजरा धरण कधी भरताय याच्याकडं लक्ष देऊन आहे आणि म्हणून आपल्याला सांगताना मला आनंद होतोय की आज संध्याकाळी तुम्हाला रात्री मांजरा धरण हे 50% क्षमतेनं भरेल अशी शक्यता सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली। तेरणा धरण भरलं असं मला ओम राजेने सांगितलं आणि आता निम्न तेरणा देखील भरायला सुरुवात होईल आणि आजचा हा जो पाऊस आहे, आम्ही बाबळगाव निघालो नेवळीला यायला आणि बाबळगाव निघाल्यानंतर तिथे जो पाऊस सुरू होता तो नेवळीला येईपर्यंत ही संततधार सुरू आहे। आपण सकाळपासून इथं आहोत, पावसाने काही विश्रांत घेतलेला नाही आणि आता आपली सर्वसाधारण सभा ही शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन घेतलेली आहे, तरीही पाऊस सुरूच आहे। आपल्यासाठी याच्यापेक्षा काही दुसरा आनंद असू शकतो असं मला स्वतःला वाटतं आणि म्हणून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना हेच अभिप्रेत होतं आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, आपल्या परिसराचा विकास झाला पाहिजे, आपल्या माणसांचा विकास झाला पाहिजे। यासाठी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आयुष्यभर कार्य केलं आणि आज हे सगळं जे उभं आहे
ते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्याबरोबर आहे असं मी म्हणालो तर ते अतिशयोक्ती झाले. ओमराजे म्हणाले आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नेतृत्व तुम्ही तयार केलं आणि खरं आहे, नेतृत्व हे मतदानातून निर्माण होत असतं. 1970च्या दशकामध्ये पुण्याहून आपलं शिक्षण पूर्ण करून जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब गावाकडे आले, 70च्या दशकामध्ये गावकऱ्यांनी आग्रह धरला, ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत आणि तुम्ही आता शिक्षण पूर्ण करून घरी परत आलेले आहात आपल्या गावाकडे, तेव्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला पाहिजे असं गावकऱ्यांनी आदरणीय दगडूराव देशमुख साहेबांकडे अर्ज धरला, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांकडे अर्ज धरला, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांकडे अर्ज धरला. 70च्या दशकामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी पाऊल टाकलं आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांची इच्छा नसताना एक भाऊ सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उभा राहतोय, घराला कोणीतरी पाहिलं पाहिजे, शेताला कोणीतरी पाहिलं पाहिजे, कोणीतरी कारभाराचं लक्ष दिलं पाहिजे. तर त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेब उभे राहिले की आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब उभे राहिले, दोघंही त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभे राहिले आणि तिथून हा सगळा प्रवास हा सुरू झाला. 1970 दशक आणि आज आपण 1974 त्याला 2024 50 वर्ष आता पूर्ण होत आहे. 50 years. 50 वर्ष म्हणजे ओमराजे 50 वर्ष दररोज परीक्षा द्यायची. वर्षाला 2 वर्षाला 5 वर्षाला असं नाही, 50 वर्ष दररोज परीक्षा द्यायची आणि त्या परीक्षेमध्ये प्रथम यायचं हे काही सोबत आहे. हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे होत आहे, तुमच्या सदिच्छामुळे होत आहे, तुमच्या पाठिंब्यामुळे होत आहे. मला विनम्रपणे या ठिकाणी मानतो. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या शिकवणीला आम्ही कधी विसरलो किंवा त्यांच्या शिकवणीचा कधी विसर पडला.